विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन निष्ठितर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आनंदाची बातमी आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट आल्या होत्या की इलेक्ट्रिकल वायरमन यासाठीही सिरीज घेऊन या. तर लक्षात घ्या, IT इन्स्ट्रक्टर या CBT 2साठी जे विद्यार्थी इलेक्ट्रिशियन आणि वायरमन यासाठी तयारी करत आहात, त्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण सिरीज घेऊन आलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, डेली व्हिडिओ अपलोड करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. फक्त जेवढंही कंटेंट आहे ते मोफत आहे. फक्त एक रिक्वेस्ट आहे, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील विद्यार्थ्यांनो सबस्क्राईब करायचं आहे. लक्षात घ्या, प्रत्येक व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो किमान 200 लाईक झाल्याच पाहिजे. जर आजच्या व्हिडिओला 200+ लाईक झाल्या तर मी विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ आणणार आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. तर विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, तर बघा, बेसिक प्रश्न बघणार आहोत इलेक्ट्रिशियनचे. आपण जो ITचा जो सिलेबस दिला आहे ना, त्यानुसार प्रश्न बघणार आहोत. सर्वात पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द करंट कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ 32 अँपियर रेटेड केबल इफ दी प्रोटेक्टेड बाय दी रिवायरेबल फ्यूज. तर विद्यार्थी मित्रांनो, 4 ऑप्शन आहेत, 13 अँपियर, 16 अँपियर, 26 अँपियर की 39 अँपियर. विद्यार्थ्यांनो थोडा विचार करा, व्हॉट इज दी करंट कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ 32 अँपियर रेटेड केबल. म्हणजे जी 32 अँपियर रेटेड केबल असते ना, कशासाठी वापरली जाते? इफ इट इज प्रोटेक्टेड बाय दी रिवायरेबल फ्यूज. तर त्याची करंट कॅरिंग कॅपॅसिटी काय असणार आहेत? तुम्ही काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विचारल्यानंतर आपलाही थोडा जे ब्रेन आहे ना थोडा चालवा. म्हणजे काय होईल की पेपरमध्येही एखादा जर डिफिकल्ट क्वेश्चन आला तर तो कशा पद्धतीने टॅकल करायचा, ही जी आहेत ना स्किल आपल्यामध्ये नक्कीच येईल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक C, 26 अँपियर. तर लक्षात घेऊन टाका, 32 अँपियर रेटेड केबल आली की 26 अँपियर हा विद्यार्थी मित्रांनो काय असतो, त्याचा करंट कॅरिंग कॅपॅसिटी असते. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन क्रमांक 2, व्हॉट इज द पॉसिबल रेंज टू मेजर द साईज ऑफ वायर इन अ स्टँडर्ड वायर गेज. तर मला सांगा कोणती रेंज असणार आहेत? 0 ते 44, 0 ते 42, 0 ते 38 की 0 ते 36. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. म्हणजे जो स्टँडर्ड वायर गेज असतो ना, त्यामध्ये रेंज काय आहे की वायर मेजर करण्याची सांगा. तर ऑप्शन क्रमांक D, 0 ते 36 योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. व्हॉट इज द नेम ऑफ द वायर जॉईंट. हा जो वायर जॉईंट तुम्हाला दिसतोय ना, याचं नाव काय आहे सांगा. एरियल टॅप जॉईंट, नॉटेड टॅप जॉईंट, डुप्लेक्स क्रॉस टॅप जॉईंट की डबल क्रॉस टॅप जॉईंट सांगा. तर लक्षात घ्या, हा जो जॉईंट असतो ना, याला आपण म्हणतो नॉटेड टॅप जॉईंट. त्यामुळे ऑप्शन क्रमांक B योग्य उत्तर आहे. विद्यार्थ्यांना तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकतात किंवा नोटबुक रेडी ठेवा आणि नोट्स मेकिंग करत चला. पुढचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन क्रमांक 4, विच टाईप ऑफ सोल्डरिंग फ्लक्स इज यूज्ड फॉर सोल्डरिंग गॅल्वनाइज आयर्न. गॅल्वनाइज आयर्न सोल्डरिंग करण्यासाठी कोणता फ्लक्स वापरला जातो? 4 ऑप्शन आहेत, रुझिन, झिंक क्लोराईड, साल अमोनिया की हायड्रोक्लोरिक ॲसिड. सांगा विद्यार्थ्यांनो, थोडा वेळ घेत जा. सपोज मी उत्तर सांगत असेल, तुम्हाला वेळ पाहिजे असेल तर व्हिडिओ पॉज करा, परंतु ब्रेन चालवा. म्हणजे काय होईल की परीक्षेत प्रश्न आला ना तर तो चुकणार नाही. तर प्रश्न सोपा आहे, सोल्डरिंग फ्लक्स कोणता यूज केला जातो जेव्हा गॅल्वनाइज आयर्नला सोल्डरिंग करायचे असते? लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक D, हायड्रोक्लोरिक ॲसिड. ऑप्शन क्रमांक D योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन क्रमांक 5, विच मेथड ऑफ सोल्डरिंग इज यूज्ड फॉर क्वांटिटी प्रोडक्शन अँड फॉर टिनिंग वर्क. 4 ऑप्शन आहेत, डीप सोल्डरिंग, सोल्डरिंग विथ अ फ्लेम, सोल्डरिंग विथ सोल्डरिंग आयर्न की सोल्डरिंग विथ सोल्डरिंग गन. सांगा मला कोणती मेथड आपण यूज करतो सोल्डरिंग करण्यासाठी जेव्हा क्वांटिटी प्रोडक्शन असतं, म्हणजे मोठ्या प्रमाणात तुम्हाला सोल्डरिंग करायचं असेल त्यावेळेस कोणती मेथड तुम्ही यूज कराल? तर कोणती मेथड? तर ऑप्शन क्रमांक A, डीप सोल्डरिंग योग्य उत्तर आहे. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 6 बघायचा आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट एक्स इन द अंडरग्राउंड केबल. ही जी अंडरग्राउंड केबलचं ही जे स्ट्रक्चर दिलं आहेत ना, तर हा पार्ट काय आहे जो एक्सने दाखवला आहे? तो पार्ट कोणता आहे? बेडिंग, आर्मरिंग, लीड शिल्ट की पेपर इन्सुलेशन. सांगा या पार्टला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक A, बेडिंग हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन क्रमांक 7, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ XLP. विद्यार्थ्यांनो व्हेरी इम्पॉर्टंट आहे. खूप साऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारलेला आहे आणि असेच प्रश्न 101% ITI एक्झाममध्ये देखील विचारले जाणार आहेत. सांगा XLPचा फुल फॉर्म काय आहे? तर जे विद्यार्थी रेग्युलरली अभ्यास केला आहेत किंवा ज्यांनी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी केली आहे इलेक्ट्रिकलची, त्यांना या प्रश्नाचं उत्तर लगेचच येईल. क्रॉस लिंक्ड पॉलीइथिलीन
योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे क्वेश्चन क्रमांक 8. व्हॉट इज द पर्पज ऑफ सर्विंग लेअर इन अंडरग्राउंड केबल? सांगा. प्रोटेक्ट द केबल फ्रॉम मॉइश्चर, प्रोटेक्ट द केबल फ्रॉम मेकॅनिकल इंजिनिअरिंग, प्रोटेक्ट द मेटॅलिक शेल्थ अगेन्स्ट कोरोजन की प्रोटेक्ट आर्मरिंग फ्रॉम ॲटमॉस्फेरिक कंडिशन? सांगा. सर्विंगचा जो सर्विंग लेअर असतो अंडरग्राउंड केबलमध्ये त्याचा उपयोग काय आहे? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी, प्रोटेक्ट आर्मरिंग केबल फ्रॉम ॲटमॉस्फेरिक कंडिशन योग्य उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन बघायचा आहे क्वेश्चन क्रमांक 9. व्हॉट टाईप ऑफ फॉल्ट यूजी केबल कॅन बी लोकेटेड बाय धिस लूप टेस्ट? विद्यार्थ्यांनो थोडा डिफिकल्ट प्रश्न आहे. म्हणजे कोणत्या पद्धतीचा फॉल्ट यूजी केबल डिटेक्ट करेल या प्रकारच्या लूपमध्ये? 4 ऑप्शन बघूयात. ग्राउंड फॉल्ट, शॉर्ट सर्किट फॉल्ट, ओपन सर्किट फॉल्ट की वीक इन्सुलेशन फॉल्ट? सांगा. तर कोणता फॉल्ट? तर ऑप्शन क्रमांक बी, शॉर्ट सर्किट फॉल्ट योग्य उत्तर आहे. पुढे जायचं आहे क्वेश्चन क्रमांक 10 बघूयात. विच केबल लाईन मेथड इज यूज्ड इन द जनरेशन स्टेशन? सांगा. इंडक्ट्स, रॅक्स इन एअर, अलॉंग बिल्डिंग की डायरेक्ट इन ग्राउंड? विच केबल लाईन मेथड इज यूज्ड इन जनरेटिंग स्टेशन? सांगा. तर ऑप्शन क्रमांक बी, रॅक्स इन एअर योग्य उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन बघायचा आहे क्वेश्चन क्रमांक 11. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर देअर इन व्हॅलन्स शेल ऑफ कॉपर ॲटम? सांगा. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर देअर इन दी व्हॅलन्स शेल ऑफ कॉपर ॲटम? 1, 2, 8 की 18? किती असतात? तर ऑप्शन क्रमांक ए, 1 हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. पुढे जायचं आहे क्वेश्चन क्रमांक 12 बघूयात. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट ऑन निऑन लॅम्प? निऑन लॅम्पमध्ये इलेक्ट्रिक करंटचा काय इफेक्ट होतो? हिटिंग इफेक्ट, मॅग्नेटिक इफेक्ट, केमिकल इफेक्ट की गॅस आयोनायझेशन इफेक्ट? विद्यार्थ्यांनो व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर निऑन लॅम्पमध्ये इलेक्ट्रिक करंटचा इफेक्ट काय असतो? तो गॅस आयोनायझेशन इफेक्ट योग्य उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात क्वेश्चन क्रमांक 13. व्हॉट इज द युनिट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स? रेजिस्टन्स युनिट काय? विद्यार्थ्यांनो अगदी बेसिक आहे. सांगा. इन्सुलेशन रेजिस्टन्सचा काय युनिट असतं? रेजिस्टन्स आणि इन्सुलेशन ही गोष्ट तुम्हाला कळायला पाहिजे की लक्षात घ्या. एक जर सपोज मी वायर घेतली ना, वायरमधून काय फ्लो होतो? करंट फ्लो होतो, जो आपण आयने दाखवतो. बरोबर. या करंटला काय करता येईल की रेजिस्टन्स जो असतो ना करंटच्या विरोधात असतो. बरोबर. आय आणि जो रेजिस्टन्स आहे तो एकमेकांना काय आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शन आहे. तुम्ही बघितलं असेल व्ही इज इक्वल टू काय असतो? आय आर असतो. म्हणजे करंट आणि रेजिस्टन्स एकमेकांचे काय आहे? रिसिप्रोकल आहे, म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे दोघं. ही गोष्ट लक्षात ठेवा. इन्सुलेशन म्हणजे काय की इन्सुलेशन असं मटेरियल की ते करंटला फ्लो करून देत नाही. म्हणजे रेजिस्टन्स काय असला पाहिजे? मॅक्झिमम असला पाहिजे. मॅक्झिमम रेजिस्टन्स आपण कशाने दाखवतो? तर मेगा ओहमने दाखवतो. 1 मेगा ओहम म्हणजे किती? 10⁶ ओहम. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर असणार आहे. पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक 14 बघूयात. विच इलेक्ट्रिकल डिव्हाइस इज द कोर्स एक्सेस करंट प्रोटेक्शन? आपले ऑप्शन आहेत कॅट्रिज फ्युजेस, रिवायरेबल फ्युजेस, मॅनेजर सर्किट ब्रेकर म्हणजे MCB की हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्युजेस? सांगा. म्हणजे जेव्हा जास्त इलेक्ट्रिक करंट फ्लो होईल ना तर असा कोणता जो खालीलपैकी फ्यूज आहे तो त्याचं काय करेल की संरक्षण करेल? सांगा. लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक बी, रिवायरेबल फ्युजेस योग्य उत्तर आहे. पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक 15 बघायचा आहे. विच टाईप ऑफ जॉईंट इज यूज्ड फॉर एक्सटेंडिंग दी लेंथ ऑफ कंडक्टर इन दी ओव्हरहेड लाईन्स? सांगा. स्कारफेट जॉईंट, एरियल टॅप जॉईंट, ब्रिटानिया टी जॉईंट की वेस्टर्न युनियन जॉईंट? विच टाईप ऑफ जॉईंट इज यूज्ड फॉर एक्सटेंडिंग दी लेंथ ऑफ कंडक्टर इन ओव्हरहेड लाईन्स? तुम्ही जे बघितले असेल ना की आपले जे रस्त्याने जाताना आपण ते विजेचे खांब बघतो. बरोबर. इथं विजेचा खांब, इथे विजेचे खांब आहे. बरोबर. याच्यामध्ये ज्या कंडक्टर वायर ज्या लावलेल्या असतात ना त्याला जर एक्सटेंड करायचं आहे तुम्हाला, म्हणजे त्याची लांबी जर वाढवायची तर त्या ठिकाणी कोणता जॉईंट दिला जातो असा हा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वेस्टर्न युनियन जॉईंट. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16 बघूयात. विच टाईप ऑफ सोल्डरिंग फ्लक्स इज यूज्ड फॉर सोल्डरिंग ॲल्युमिनियम कंडक्टर? ॲल्युमिनियम कंडक्टर सोल्डरिंग करण्यासाठी कोणता फ्लक्स यूज केला जातो? टॅलो, कर्ल लाईट, झिंक क्लोराईड की साल अमोनिया रोझिन? विद्यार्थ्यांनो
पाठ करण्याचा हा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक बी केअर अ लाईट हा विद्यार्थी मित्रांनो फ्लक्स यूज केला जातो. पाठ करून टाका, नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17 बघूयात. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ मोल्टन सोल्डर ड्यू टू रिपीटेड मेल्टिंग? काय इफेक्ट असणार आहे? टीन कंटेंट रिड्यूस, लीड कंटेंट रिड्यूस, प्रिव्हेंट स्लग फॉर्मेशन की अनइव्हन फ्लोईंग इन जॉईंट? सांगा. म्हणजे जो सोल्डर आपण यूज करतो बरोबर, सोल्डरिंगसाठी जे यूज करतो फ्लक्स, त्याला परत परत मेल्ट करून परत परत जर वापरलं तर कोणता इफेक्ट होतो, असा हा सोपा प्रश्न आहे. सांगा. तर ऑप्शन क्रमांक ए लीड टीन कंटेंट रिड्यूस. बरोबर, सोल्डरिंगमध्ये मेन काय वापरला जातो तर टीन वापरला जातो, SCN टीन वापरला जातो. हे जर तुम्हाला माहीत असतं तर या प्रश्नाचं उत्तर लगेचच आलं असतं. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18 बघूयात. व्हॉट विल हॅपन टू PVC इन्सुलेशन इन केबल्स कॅरीज एक्सेस करंट कंटिन्युअसली फॉर लॉंग पिरियड? सांगा. व्होल्टेज ड्रॉप इन्क्रीजेस, व्होल्टेज ड्रॉप डिक्रीजेस, इन्सुलेशन रेजिस्टन्स इन्क्रीजेस की इन्सुलेशन रेजिस्टन्स डिक्रीज? सांगा. म्हणजे एखादं जर PVC इन्सुलेशन वायर आहे आणि त्याच्यावर जर PVC इन्सुलेशन दिलं आहे आणि आपण कंटिन्युअसली काय केलं आहे की करंट त्यातून म्हणजे जास्तीचा करंट त्याच्यातून फ्लो करतो, तो PVC इन्सुलेशनला काय होणार आहे? सांगा. तर ऑप्शन क्रमांक डी इन्सुलेशन रेजिस्टन्स डिक्रीज होऊन जाईल. बरोबर, PVC इन्सुलेशन जे असतं ना, ती रेजिस्टन्स काय होऊन जाईल? डिक्रीज होऊन जाईल. पुढचा क्वेश्चन बघायचा आहे क्वेश्चन क्रमांक 19. विच मेथड ऑफ केबल लाईंग इन सुटेबल फॉर कंजेस्टेड एरियाज, रॅक इन इयर्स, डक्ट पाईप्स, अलॉंग बिल्डिंग की डायरेक्ट इन ग्राउंड? सांगा. कोणती केबल तुम्ही लाय कराल कंजेस्टेड एरियामध्ये, म्हणजे सिटीसारख्या एरियामध्ये जिथे कंजेस्टेड एरिया आहे त्या ठिकाणी कोणती केबल तुम्ही लाईन कराल? सांगा. एकदा जरी आपला व्हिडिओ बघितला आणि परीक्षेत हा जर प्रश्न रिपीट झाला ना, नक्की तुम्ही उत्तर देऊ शकतात. तर ऑप्शन क्रमांक बी डक्ट पाईप्स योग्य उत्तर असणार आहे. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 20 बघायचा आहे. व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क्ड एक्स इन UG केबल? तर ही जी केबल दिली आहे ना, त्यामध्ये एक्सने जे दाखवलं आहे त्याला काय म्हणतात? सांगा. सर्विंग, बेडिंग, आर्मरिंग की लीड शील्ड? सांगा. तर ऑप्शन क्रमांक डी लीड शीट योग्य उत्तर असणार आहे. पुढे जायचं आहे. क्वेश्चन क्रमांक 21. व्हॉट इज द फॉल्ट ऑफ UG केबल आयडेंटिफाईड इन द सर्किट? डिफिकल्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, तरी पाठ करायचा असेल तर बघून घ्या. कोणता फॉल्ट दाखवतोय ही डायग्राम? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक बी शॉर्ट सर्किट फॉल्ट योग्य उत्तर असणार आहे. पुढे जायचं आहेत. क्वेश्चन क्रमांक 22. इतके डिफिकल्ट प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले जाणार नाही, सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना पाठ करायचं असेल ते पाठही करून घेऊ शकतात. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 22. विच पार्ट ऑफ द अंडरग्राउंड केबल इज प्रोटेक्टिंग द मेटेलिक शेल्थ अगेन्स्ट करोजन? सर्विंग, बेडिंग, आर्मरिंग की लीड शीट? सांगा. म्हणजे खालीलपैकी कोणता पार्ट जो आहे तो काय करतो? अंडरग्राउंड केबलला करोजन होण्यापासून संरक्षण करत असतो. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक बी बेडिंग हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर असणार आहे. पुढचं क्वेश्चन बघायचं आहे क्वेश्चन क्रमांक 23. तोपर्यंत विद्यार्थ्यांनो अजून जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर विद्यार्थ्यांनो कृपया व्हिडिओला लाईक करा. लक्षात घ्या खूप सारे विद्यार्थी व्हिडिओ बघतात परंतु व्हिडिओला लाईक करत नाही. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे आजच्या व्हिडिओला 200+ लाईक आल्यानंतरच मी नेक्स्ट व्हिडिओ आणणार आहे. त्यामुळे तुमची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की व्हिडिओला लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात क्वेश्चन क्रमांक 23. Why the soldering iron must be kept into stand that not in use while soldering? It prevents burn and fire, to control the excessive heat, to save the time of soldering process की to save the operator from electrical shock? तुम्ही एखाद्या इलेक्ट्रिकलच्या दुकानात गेले असेल तेव्हा तो सोल्डरिंग करत असतो, सोल्डरिंग करून झाली की तो पर्टिक्युलर स्टँडमध्ये ठेवतो. ही तर गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल. तर तो ही गोष्ट कशासाठी करतो असा हा प्रश्न आहे. बरोबर, क्युरियोसिटी पण पाहिजे आपणास. जर क्युरियोसिटी ठेवून जर प्रश्न अटेम्प्ट केला ना, म्हणजे जर तुम्ही व्हिडिओ वॉच केला बरोबर, तर तो प्रश्न नक्कीच लक्षात राहील. आता मी ज्या पद्धतीने एक्सप्लेन केलं ते एक्सप्लेनेशन जर तुम्ही ऐकलं आणि लक्षात जर ठेवलं तर हा प्रश्न तुमचा कधीही चुकणार नाही. तर लक्षात घ्या इट प्रिव्हेंट्स बर्न्स अँड फायर. ठीक आहे, कारण की जी सोल्डरिंग गन असते ना पर्टिक्युलर टेम्परेचर अटेंड झालं असतं. आपण तार घेतो, तारीला सोल्डर करतो आणि त्या पार्टवर ठेवतो बरोबर. तर ती जी रॉड असतो ना तो गरम झाला असतो बरोबर. तर तो गरम झालेला रॉड फायर किंवा बर्न करू नये यासाठी तो स्टँडमध्ये ठेवला जातो. पुढचा क्वेश्चन बघायचा आहे क्वेश्चन क्रमांक 24. विच टाईप ऑफ वायर जॉईंट इज फाउंड इन दी जंक्शन बॉक्स?
जंक्शन बॉक्समध्ये कोणता वायर जॉईंट दिसून येतो? एरियल टॅप जॉईंट, प्लेन टॅप जॉईंट, रॅट टेल जॉईंट की मॅरिड जॉईंट? सांगा कोणता जॉईंट दिसून येतो? तर ऑप्शन क्रमांक सी रॅट टेल जॉईंट योग्य उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन क्रमांक 25. व्हॉट इज द नेम ऑफ द जॉईंट? हा जो जॉईंट तुम्हाला दिसत आहे या जॉईंटचं नाव काय आहे? मॅरिड जॉईंट, स्कारफेड जॉईंट, वेस्टर्न युनियन जॉईंट की ब्रिटानिया स्ट्रेट जॉईंट? सांगा कोणता जॉईंट आहे? तर ऑप्शन क्रमांक ए मॅरिड जॉईंट योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 26. व्हॉट इज द यूज ऑफ ब्रिटानिया टी जॉईंट? ब्रिटानिया टी जॉईंटचा यूज काय आहे? एक्सटेंडिंग दी लेंथ ऑफ लाईन, इनसाइड अँड आउटसाइड वायरिंग इन्स्टॉलेशन, मेकॅनिकल स्ट्रेस नॉट रिक्वायर्ड ऑन कंडक्टर की टॅपिंग दी सर्व्हिस कनेक्शन फ्रॉम ओव्हरहेड? सांगा विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही नोट्स मेकिंग केली तरी चालेल. म्हणजे नोट्स मेकिंग करताना काय करायचं? ब्रिटानिया टी जॉईंट लिहायचं, डॅश करायचा, समोर लिहून टाकायचं टॅपिंग दी सर्व्हिस कनेक्शन फ्रॉम ओव्हरहेड. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघायचा आहे. क्वेश्चन क्रमांक 27. विच टाईप ऑफ सोल्डरिंग मेथड इज यूज फॉर सर्व्हिसिंग अँड रिपेअरिंग वर्क? कोणता? डीप सोल्डरिंग, सोल्डरिंग विथ अ फ्लेम, सोल्डरिंग विथ सोल्डरिंग गन की सोल्डरिंग विथ सोल्डरिंग आयर्न? सांगा ऑलरेडी आपण सांगितलं मी तुम्हाला जे रिपेअरिंग वर्कमध्ये किंवा सर्व्हिसिंग वर्कमध्ये कोणतं वापरलं जातं. ऑलरेडी आपण यावर चर्चा केली आहे. तुम्ही कोणत्याही इलेक्ट्रिकलच्या दुकानात जर गेले ज्या ठिकाणी काय की मदरबोर्ड किंवा यांचं रिपेअरिंग होतं बरोबर, त्या ठिकाणी जे असतं ना त्या ठिकाणी काय वापरलं जातं? तर सोल्डरिंग विथ सोल्डरिंग गनचा वापर केला जातो. पुढचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन क्रमांक 28. व्हॉट इज द यूज ऑफ डीप सोल्डरिंग मेथड? डीप सोल्डरिंग मेथडचा उपयोग काय आहे? सॉफ्ट सोल्डरिंग, पाइपिंग अँड केबल सोल्डरिंग वर्क, सोल्डरिंग मिनिएचर कंपोनंट्स ऑन PCB की सोल्डरिंग सेन्सिटिव्ह इलेक्ट्रिकल कंपोनंट? सांगा डीप सोल्डरिंग मेथडचा यूज काय आहे? तर याचा उपयोग आहे ऑप्शन क्रमांक सी सोल्डरिंग मिनिएचर कंपोनंट्स ऑन PCB. तर विद्यार्थी मित्रांनो, PCBचा फुल फॉर्म काय आहे ना खाली कमेंट करा. बघूयात किती लोकांना याचं उत्तर येतं. पुढे जायचं आहे. क्वेश्चन क्रमांक 29 बघूयात. नेम दी पार्ट ऑफ एक्स ऑफ बोल्टेड UG केबल. ही जी UG केबल आहेत ना तर तो एक्सने जो दर्शवलेला आहे त्याचं नाव काय आहे? म्हणजे व्हाईट कलरचा जो आहे ना त्याचं नाव विद्यार्थ्यांनो सांगायचं आहे. ज्यूट फिलिंग, आर्मरिंग, लीड शीट की पेपर इन्सुलेशन? सांगा येत जरी नसेल ना तरी अंदाज व्यक्त करा विद्यार्थ्यांनो. तर काय उत्तर आहे? ऑप्शन क्रमांक सी लीड शीट योग्य उत्तर आहे. पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. क्वेश्चन क्रमांक 30. विच इन्सुलेटिंग मटेरियल इज यूज्ड ॲज हॉट पोरिंग कंपोनंट फॉर मेकिंग जॉईंट्स इन अंडरग्राउंड केबल? सांगा पॉलिअमाइन हार्डनर, कास्ट रिझिन कंपाऊंड, बिटुमिनस कंपाऊंड की इपॉक्सी कास्ट रिझिन कंपाऊंड? सांगा तर हॉट पोरिंग कंपाऊंड जॉईंट तयार करण्यासाठी कशामध्ये अंडरग्राउंड केबलमध्ये कोणतं इन्सुलेटिंग मटेरियल यूज करतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बिटुमिनस कंपाऊंड. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 31 बघूयात. व्हॉट इज द पर्पज ऑफ बेडिंग इन्सुलेशन ऑफ UG केबल? सांगा प्रोटेक्ट द केबल फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी, प्रोटेक्ट द केबल फ्रॉम मॉइश्चर अँड गॅसेस, प्रोटेक्टिंग द आर्मरिंग फ्रॉम ॲटमॉस्फेरिक कंडिशन की प्रोटेक्ट द मेटॅलिक शीट अगेन्स्ट करोजन? सांगा बेडिंगचा पर्पज काय आहे? सांगा बेडिंग इन्सुलेशनचा UG केबलमध्ये पर्पज काय आहे किंवा उपयोग काय आहे? तर प्रोटेक्ट दी मेटॅलिक शीट अगेन्स्ट करोजन. आपण याआधी ऑलरेडी प्रश्न बघितला होता बरोबर. पुढे जायचं आहे. क्वेश्चन क्रमांक 32 बघूयात. विच टेस्ट इज कंडक्टेड टू लोकेट दी फॉल्ट्स इन UG केबल? लूप टेस्ट, एक्सटर्नल क्रोवलर टेस्ट, ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट की इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट? UG केबलमधला फॉल्ट काढण्यासाठी कोणती टेस्ट कंडक्ट केली जाते? सांगा तर ऑप्शन क्रमांक ए लूप टेस्ट हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन क्रमांक 33. व्हॉट डज द नंबर 1.40 रिप्रेझेंट इफ अ स्टँडर्ड कंडक्टर इज डिझिग्नेटेड ॲज 7/1.4? एखादा जर कंडक्टर आहे तो असा जर डिझिग्नेट केला असेल 7/1.4 तर 1.4 काय दर्शवितो? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, रेडियस ऑफ वन कंडक्टर, डायमीटर ऑफ ऑल कंडक्टर की डायमीटर ऑफ इच कंडक्टर? सांगा तर काय दर्शवतो तो कंडक्टर? तर डायमीटर ऑफ इच कंडक्टर दर्शवतो. आणि 7 काय आहे की तो जो कंडक्टर आहे ना तो 7 अशा बारीक बारीक वायरिंगपासून बनलेला आहे आणि प्रत्येक वायरीचा जो डायमीटर आहे तो 1.4 आहे हे लक्षात ठेवा.
क्वेश्चन क्रमांक 34 बघूयात आता. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ ॲल्युमिनियम कंडक्टर सांगा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ॲल्युमिनियम जो कंडक्टर असतो त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आपण कशाने दर्शवतो, के ने दर्शवतो, बरोबर. 61, 56, 35 की 28 सांगा. तर ऑप्शन क्रमांक सी 35 मो पर मीटर योग्य उत्तर आहे. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 35 बघायचा आहे. व्हॉट इज द रेटिंग फॅक्टर ऑफ केबल प्रोव्हाइडेड विथ कोर्स एक्सेस करंट प्रोटेक्शन. रेटिंग फॅक्टर काय असणार आहे केबलमध्ये कोर्स एक्सेस करंट प्रोटेक्शनसाठी सांगा. 1.11, 1.23, 0.81 की 0.707 सांगा. तर ऑप्शन क्रमांक सी 0.81 योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 36 बघायचा आहे. व्हॉट इज द साइज ऑफ न्यूट्रल कंडक्टर कम्पेअर टू फेज कंडक्टर इन यूजी केबल सांगा. सेम साइज ऑफ फेज कंडक्टर, हाफ साइज ऑफ फेज कंडक्टर, 1/4 साइज ऑफ फेज कंडक्टर की 1/3 साइज ऑफ फेज कंडक्टर. न्यूट्रल कंडक्टरची विद्यार्थी मित्रांनो साईज विचारली आहे फेज कंडक्टरशी कम्पेअर करताना. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हाफ दी साईज ऑफ फेज कंडक्टर. म्हणजे न्यूट्रल कंडक्टरची जी साईज असते ना ती फेज कंडक्टरच्या हाफ आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 37 बघत आहोत. व्हॉट इज द नेम ऑफ द टूल. हा जो टूल दाखवला आहे याचं नाव काय आहे सांगा. अगदी सोपं आहे. ज्यांनी प्रॅक्टिकल वगैरे केले असेल ITI मध्ये किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये त्यांना याची उत्तरं आहेत ना यायलाच पाहिजे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी क्रिम्पिंग टूल असे याला आपण म्हणत असतो. विद्यार्थ्यांनो परत एकदा एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला जरा अजून लाईक केला नसेल तर कृपया व्हिडिओला लाईक करून द्या आणि जो तुम्हाला प्रश्न विचारला आहे तेही तुम्ही खाली कमेंट करा. तर व्हॉट इज द रिडिंग ऑफ द मायक्रोमीटर. मायक्रोमीटरची रिडिंग सांगा काय आहे. क्वेश्चन क्रमांक 39 5.05, 5, 4.55 की 4.05 सांगा. पहिली गोष्ट याला मायक्रोमीटर म्हणता, ही गोष्ट कमीत कमी लक्षात ठेवा. आता एक बेसिक क्वेश्चन आहे की ही जी रिडिंग कशी मेजर करता. आता 4च्या पुढे बरोबर, 4 आणि 5च्या मध्ये इथे बरोबर, तर म्हणजे ही रिडिंग 100% 5 तर नसणार आहे, 5ही नसणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता 2 मध्ये कन्फ्युजन आहे, 4.05 की 4.55 बरोबर. तर या दोघांमधून तुम्हाला ओळखायचं आहे. तर लक्षात घ्या. आता तुम्ही इथं जर बघितलं 4 इथं आहे आणि ह्या ठिकाणी जो आहे ना गोल 0 ते कुठपर्यंत असतो तो 10 पर्यंत असतो. तर कुठे आता त्याची मार्किंग 5 वर आहे, तर लगेच कळायला पाहिजे की 4.55 याचं उत्तर असणार आहे, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघत आहे. क्वेश्चन क्रमांक 40 विच मेथड ऑफ सोल्डरिंग इज यूज्ड फॉर रिपेअरिंग दी व्हेकल बॉडी. व्हेकल बॉडी रिपेअर करण्यासाठी कोणती सोल्डरिंग मेथड यूज करतात. डीप सोल्डरिंग, सोल्डरिंग विथ फ्लेम, सोल्डरिंग विथ सोल्डरिंग आयर की सोल्डरिंग विथ सोल्डरिंग गन सांगा. व्हेकलची बॉडीला जर रिपेअर करायचं आहे तुम्हाला सोल्डरिंगच्या सहाय्याने तर तुम्ही कोणता प्रकार यूज कराल. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक बी सोल्डरिंग विथ फ्लेम योग्य उत्तर आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 41 बघूयात. व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ स्टँडर्ड कंडक्टर ओव्हर सॉलिड कंडक्टर. स्टँडर्ड कंडक्टर, स्टँडर्ड नाही, स्टँडर्ड कंडक्टरचा सॉलिड कंडक्टरच्या वरती कोणता ॲडव्हान्टेज आहे. कॉस्ट इज लेस, मोर फ्लेक्झिबल, लेस व्होल्टेज ड्रॉप की मोर इन्सुलेशन रेजिस्टन्स सांगा. तर ऑप्शन क्रमांक बी मोर फ्लेक्झिबल हे विद्यार्थ्यांनो उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 42 बघायचा आहे. व्हॉट इज द करंट कॅपॅसिटी ऑफ द 16 एम्पियर केबल इफ इट इज प्रोटेक्टेड बाय कोर्स एक्सेस करंट प्रोटेक्शन. कोर्स एक्सेस करंट प्रोटेक्शन जर दिलं असेल तर करंट कॅरिंग कॅपॅसिटी काय असणार आहे 16 एम्पियर केबलसाठी. 11 एम्पियर, 13 एम्पियर, 15 एम्पियर की 18 एम्पियर सांगा. तर ऑप्शन क्रमांक बी 13 एम्पियर योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 43 बघायचा आहे. व्हॉट इज द युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हो, कोलम, व्होल्ट पर सेकंद की एम्पियर पर सेकंद सांगा. इलेक्ट्रिसिटीचं विद्यार्थी मित्रांनो युनिट विचारलेलं आहे. तर कोलम हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 44 बघायचा आहे. व्हॉट इज द नेम ऑफ सोल्डरिंग मेथड. ही जी मेथड दाखवली आहेत ना तर याचा विद्यार्थ्यांनो नाव सांगा. डीप सोल्डरिंग, सोल्डरिंग गन, सोल्डरिंग आयर्न, सोल्डरिंग गन की सोल्डरिंग विथ फ्लेम सांगा. तर ऑप्शन क्रमांक सी सोल्डरिंग गन योग्य उत्तर आहे.
पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 45 बघायचा आहे. व्हॉट फॉर्म्युला इज यूज टू फाइंड दी इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. EMF फाइंड करण्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज केला जातो? पोटेन्शियल डिफरन्स मायनस व्होल्टेज ड्रॉप, पोटेन्शियल डिफरन्स प्लस व्होल्टेज ड्रॉप, पोटेन्शियल डिफरन्स प्लस व्होल्टेज ड्रॉप बाय 2 की पोटेन्शियल डिफरन्स प्लस 2 टाइम व्होल्टेज ड्रॉप. सांगा. थोडं डोकं लावा विद्यार्थ्यांनो. भलेही प्रश्न येत नसेल तर ऑप्शन निग्लेक्ट करून ट्राय करून बघायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक बी, EMF म्हणजेच इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स प्लस व्होल्टेज ड्रॉप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 46 बघूयात. व्हॉट इज द करंट रेटिंग फॅक्टर फॉर क्लोज एक्सेस करंट प्रोटेक्शन ऑफ केबल. सांगा. करंट रेटिंग फॅक्टर काय असणार आहे क्लोज एक्सेस करंट प्रोटेक्शन ऑफ केबलसाठी? 0.81, 0.92, 1.23 की 1.5. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी 1.23 योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. क्वेश्चन क्रमांक 47. व्हॉट इज दी डिसएडव्हांटेज ऑफ सॉलिड कंडक्टर कम्पेअर टू स्ट्रँडेड कंडक्टर. लेस रिजिडिटी, लेस फ्लेक्झिबिलिटी, लो मेल्टिंग पॉईंट की लो मेकॅनिकल स्ट्रेंथ. सांगा. तर ऑप्शन क्रमांक बी लेस फ्लेक्झिबिलिटी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 48 बघायचा आहे. व्हॉट इज द नेम ऑफ सोल्डरिंग मेथड. जी डायग्राममध्ये तुम्हाला दाखवलं आहेत ना, तर या मेथडचं नाव सांगा. काय? डीप सोल्डरिंग, सोल्डरिंग विथ ब्लो लॅम्प, सोल्डरिंग विथ सोल्डरिंग गन की टेम्परेचर कंट्रोल्ड सोल्डरिंग. सांगा. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी टेम्परेचर कंट्रोल्ड सोल्डरिंग. त्यानंतर पुढे जायचं आहे. क्वेश्चन क्रमांक 49 बघूयात. व्हॉट इज द कॉज ऑफ कोल्ड सोल्डर डिफेक्ट इन सोल्डरिंग. सांगा. कोल्ड सोल्डर डिफेक्ट चा कॉज काय आहे म्हणजे कारण काय आहे? एक्सेसिव्ह हिटिंग, इनसफिशियंट हिटिंग, इनकरेक्ट यूज ऑफ सोल्डर की हाय व्होल्टेज सोल्डरिंग आयर्न. सांगा. तर ऑप्शन क्रमांक बी इनसफिशियंट हिटिंग योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 50 बघायचा आहे. व्हॉट हॅपन्स टू द व्होल्टमीटर इफ इट इज कनेक्टेड ॲज अन ॲमीटर. बरोबर. तर व्होल्टमीटरला ॲमीटरच्या जागी जर बसवलं तर काय होईल सांगा. लो रिडिंग, नो डिफ्लेक्शन, मीटर बर्स आउट की ओव्हरशूट डिफ्लेक्शन. खूप डीप प्रश्न विद्यार्थ्यांनो. ज्यांनी इलेक्ट्रिकल व्यवस्थितरित्या अभ्यास केला असेल त्यांना या प्रश्नाचं उत्तर येईल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. लो रिडिंग दाखवेल व्होल्टमीटर ॲमीटरच्या जागी जर जोडला तर. व्होल्टमीटर पहिली गोष्ट ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही त्यांनी लक्षात घ्या. व्होल्टमीटर व्होल्टेज मेजर करण्याचं काम करतो आणि ॲमीटर करंट मेजर करण्याचं काम करतो. ॲमीटरचं युनिट असतं ॲम्पियर आणि व्होल्टमीटरचं युनिट असतं व्होल्ट. नेक्स्ट, विच इज द एक्झाम्पल फॉर कोर्स एक्सेस करंट प्रोटेक्शन. कोर्स एक्सेस करंट प्रोटेक्शनचं एक्झाम्पल काय आहे? MCB, MCCB, HRC फ्युजेस की रिवायरेबल टाईप फ्यूज युनिट. सांगा. ऑलरेडी सुरुवातीला हा प्रश्न आपण बघितला होता. रिवायरेबल टाईप ऑफ फ्यूज युनिट योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 52 बघा. विच कंडक्टर आर यूज्ड फॉर डिस्ट्रीब्युशन लाईन. डिस्ट्रीब्युशन लाईनसाठी कोणता कंडक्टर यूज केला जातो? इन्सुलेटेड कंडक्टर, इन्सुलेटेड सॉलिड कंडक्टर, बेअर कंडक्टर की 2 कोर केबल. सांगा. तर ऑप्शन क्रमांक सी बेअर कंडक्टर हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर असणार आहे. तर विद्यार्थ्यांनो या पद्धतीने आपण एकूण 52 प्रश्न बघितले आहेत. एकाच व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांनो 52 प्रश्न बघितले आहेत. आता तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की व्हिडिओला काय करायचं आहे? लाईक करायचं आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे 200+ लाईक झाल्यानंतर मी नेक्स्ट व्हिडिओ आणणार आहे. तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आपलं जे चॅनल आहे ते शेअर करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो नवीन व्हिडिओ मी आपणापर्यंत आणू शकेल. तर विद्यार्थी मित्रांनो आपले काही डाऊट्स असेल तर खाली कमेंट करा. आपण नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.